विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सबसंतन की जय। सर्वांना नमस्कार। बरेच दिवस आपण चांगदेव पासष्टीवर चिंतन चालू आहे आणि त्या निमित्तानं चांगदेवांना जो बोध ज्ञानदेवांच्या माध्यमातून प्राप्त झाला तो चांगला बोध आपल्याला चांगला बोध आपल्या ठिकाणी आता बोध आहे। महाराज जसं म्हणतात की आपल्याला काय आहे, सामान्याचं ज्ञान आहे, पण सामान्य स्वरूपाचं ज्ञान नाही। सामान्याचं ज्ञान आहे, सामान्यतेनं ज्ञान, पण सामान्य जे स्वरूप आहे, जे व्यापक आहे, त्या बोधावर येण्यासाठी काहीतरी खूप एक मागच्या पूर्वसुकृताचा, पूर्वाभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा तोची जाणे पूर्वसुकृत पाहिजे, नाहीतर मग प्रतिबंध येतात। पण साधूचा बोध झाला पण प्रत्येकाला वेगळा ठसला, कारण अंतकरणाची जी उपाधी होती त्या अंतकरणाच्या उपाधीमुळे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तयारी, पूर्वतयारी जी आहे ज्ञानाची ती वेगवेगळ्या प्रकारची। एकच गोष्ट प्रत्येकाला काय होते, आकलन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारानं होते। तसं संतांना सांगायचं एकच वस्तू आहे, सर्व शास्त्रांना सांगायची एकच वस्तू आहे, पण जशी 6 शास्त्र आहेत ती 6 शास्त्र आपापसामध्ये काय करतायत, एक वस्तू सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये काय होते, त्यांना भांडण आहे त्यांचं एकमेकांशी। म्हणजे आपल्याला सत्सामान्य जे आहे अस्तित्व आपलं, ते जसं चांगदेवांना बोध झाला तसं आपल्याला या ज्ञानाच्या मार्फत किंवा या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यालाही बोध व्हायला पाहिजे। आणि ते आपलं शेवटचं किंवा जे कृतकृत्यता आहे परमार्थाची, ते अस्तित्व आपलं आहे आणि ते अस्तित्व आपलं तिन्ही काळी आहेच। फक्त आपल्याला विचारानं ते समजून घ्यायचं, विचारानं समजून घ्यायचं। विचार हे त्याला काय आहे, साधन आहे। काय म्हणतात बघूया, ते सामान्य अस्तित्व कसं आहे, तर वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन ध्वनी, तैसे विशेष ग्रासुनी सोयीची असते। वाद्य समूहा वाचून ध्वनी, काष्ट समूहा वाचून ध्वनी जसा अव्यवहारी अवस्थेत असतो, त्याप्रमाणे दृश्यत्वादी विशेषाचा ग्रास करून संविती निर्विशेष रूपाने स्वरूपानेच आहे। हे ज्ञानदेवांनी आपल्याला आता आपल्याला काय केलेलं आहे, बोध केलेला आहे। काय म्हणतायत की जसं वाद्य समूह नसताना, वाद्य नसताना त्या ठिकाणी ध्वनी आहे आणि काष्ट नसताना त्या ठिकाणी वनी आहे। मग हे आपण उदाहरण बघितलं की वाद्यामधनं ध्वनी प्रगट होतो की नाही, कोणत्याही वाद्यातनं ध्वनी प्रगट होतो। जसं हा वाटी आहे, या वाटीला एक ध्वनी आहे ना, प्रत्येक वस्तूला ध्वनी आहे। मग तो ध्वनी नसताना प्रगट होतो का असताना प्रगट होतो, आहे म्हणून। मग जो आहे तो ध्वनी, त्याच्यावर आघात झाला, त्याच्यावर काय झाला, आघात झाला, आणि आघात झाल्यानंतर तो ध्वनी काय झाला, आपल्याला अनुभूतीला आला, गोचर झाला। पण आघात व्हायच्या अगोदर तो आहे नसता, तर तो प्रगट झाला नसता। मग तो वाद्य समूह हा वाचून जो सामान्य अवस्थेमध्ये काय आहे, ध्वनी आहे, आणि काष्टामध्ये प्रगट व्हायच्या अगोदर तो काय आहे, तो वनी आहे। नसता तर काष्टामधून तो वनी प्रगट झाला नसता। हे काय आहे, दृष्टांत आहे। मग ज्या वेळेला काष्टामधला अग्नी प्रगट होतो आणि वाद्यामधला ध्वनी प्रगट होतो, त्याला काय म्हटले संतांनी, आता अण्णांनी सांगितले की बऱ्याच वेळेला, जो
उपाधीचं साह्य न घेता असतो त्याला काय म्हटलंय? सामान्य. आणि जो उपाधी घेऊन प्रगट होतो त्याला काय म्हटलंय? विशेष. विशेष ध्वनी हे विशेष रूप आहे. कुठला ध्वनी? तर वाद्याला धरून असलेला. आणि कुठला अग्नी? तर लाकडाला धरून असलेला. मग जो अग्नी प्रगट झाला तो उपाधी घेऊन प्रगट झाला कोणत्या तरी, पण उपाधी वाचून त्याचं जे अस्तित्व आहे ते संवितीचं म्हणजे आपलं स्वतःचं मूळ स्वरूप आहे. तसं आता आपल्याला ह्या उपाधीला धरून किंवा या देह उपाधीच्या धरून आपल्याला असं वाटतं की याच्यामधलं जे स्फुरण आहे ते स्फुरण या उपाधीला धरून प्रगट झालं, ते विशेष आहे. देह उपाधीला धरून जे स्फुरण व्हायला लागले, पण देह उपाधी नव्हती. ही देह उपाधी नसताना ते आहे की नाही, मग ते अस्तित्व अनुभवा म्हणतात. म्हणून आपल्याला संत म्हणतात, उपाधी वेगळा करून ठेवा मज नारायणा. म्हणजे कोणतीही जी उपाधी, या उपाधी माझी गुप्त, तसं या काष्टामध्ये गुप्त, वाद्यामध्ये गुप्त, सामान्य रूपानं. मग या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या. काय सांगितला? एक ध्वनी सांगितला आणि दुसरा काय सांगितला? ध्वनी आणि प्रकाश, हे दोन गोष्टी सांगितल्या. आमचे महाराज सांगायचे की प्रत्येक वस्तू जी आहे ती ध्वनी आणि प्रकाशाचं प्रगट आहे. एखादी वस्तू दिसते आपल्याला, मग ती वस्तू तिला स्वतःचा ध्वनी नसताना अनुभवाला येईल का? हो, अनुभूतीला येईल का? नाही. आणि तिला स्वतःचा प्रकाश नसताना अनुभूतीला येईल का? मग तिचा आहे त्या वस्तूचा का मूळ वस्तूचा आहे? तर ते ध्वनी आणि प्रकाश त्या उपाधीला ज्याच्यामुळं प्राप्त झालं ते सामान्य संविती त्या वस्तूला व्याप्त आहे. तसं या ध्वनी आणि ध्वनी या देह उपाधीला प्राप्त झाला त्याला अधिष्ठान चैतन्य, सामान्य चैतन्य, त्याला काय आहे? त्याला कारण आहे, अधिष्ठान आहे त्याला. मग आपल्याला जसं वाद्या वाचून ध्वनीचा शोध घ्यायचा आहे, वाद्या वाचून ध्वनीचा आणि काष्टा वाचून ध्वनीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग आता ते काष्ट कोणतं आणि वाद्य कोणतं? तर आता ती उपाधी सोडायची आणि ही उपाधी, हे काष्ट आणि हे वाद्य घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये, ह्या वाद्यामध्ये तो ध्वनी कोणता आहे आणि कुठं आहे? ह्याच्यामध्ये ध्वनी आहे की नाही आणि ह्याच्यामध्ये ध्वनी आहे की नाही? आहे. मग तो जर कळाला तर म्हटले तुम्हाला सामान्य ध्वनी जर कळाला प्रगट व्हायच्या अगोदर तर तुम्हाला सामान्य ब्रह्म कळेल. ते कळालं पाहिजे. मग आता माझं जे बोलणं चालू आहे, तुमचं बोलणं चालू आहे, त्याच्यामध्ये आघात होतोय. आणि ईश्वरानं अशी काही योजना केलेली आहे शरीरामध्ये की त्याच्यामध्ये आघाताशिवाय एक ध्वनी प्रगट आहे. मग तो जर ध्वनी आपल्याला जर अनुभूतीला आला तर सामान्य ब्रह्म ते कळणार आहे. मग आता तो अनुभूतीचा क्षेत्र आहे, त्याच्यावर किती चर्चा केली तर ती बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी होणार. मग आपल्याला अभ्यास करून तो आपल्यामधला जो सामान्य ध्वनी आहे तो सामान्य ध्वनी अव्यवहारी अवस्थेत, अनिर्वाच्य अवस्थेत तो आपल्यामध्ये आत्ता आहे. फक्त काय होते की आपलं सूक्ष्मता कमी पडते, आपला अभ्यास कमी पडतोय, आपली साधना कमी पडते, आपलं चिंतन कमी पडते, किंवा संत सांगतात की पूर्वसंस्कारामुळे प्रतिबंध त्याच्यामध्ये व्हायला लागला. म्हणून या ठिकाणी हा
सत्स्वरूपानं असलेलं जे अस्तित्व आहे ते आपल्या सर्वांचं लक्ष आहे. सत्स्वरूपानं असलेलं अस्तित्व हे आपल्या सर्वांचं काय लक्ष आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की चांगदेव 65 मध्ये तत्वमसी महावाक्याचाच विचार आहे. त्यात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तत्पदाचा लक्षार्थ सांगतात. तत्पदाचं लक्ष शून्य नाही. शून्य का नाही? तर शून्याला कोणतरी जाणताय. तर शून्य नाही असं म्हणणारा कोणतरी जाणताय आणि तो विशेषही नाही. तत्पदाचा लक्ष जे आहे ते शून्य नाही आणि विशेषही नाही, तर ते सामान्य आहे. तर सामान्य दृक्य वस्तू आहे हे कळण्याकरता हा दृष्टांत देतात. कोणता? वाद्या वाचून वणी. कारण का? उपाधी घेतली की तो विशेष होतोय आणि उपाधी सोडली आणि काहीच नाही म्हटला तर तो शून्य होतोय. म्हणून या ठिकाणी काय म्हटले की शून्यवादी सुद्धा आपल्या वेदांताला मान्य नाहीत. शून्यवादी आणि भेदवादी सुद्धा नास्तिक शून्यवादी आहेत म्हणतात. ते काहीच नाही म्हणतात. नास्तिक शून्यवादी काहीच नाही म्हणतात. ते विश्व कसं झालं? काहीच नाही म्हणले, असंच झालं. काहीच नाही. आणि आस्तिक विशेषवादी आहे म्हणतात. आस्तिक जे आहेत ते विशेषात जातात. म्हणजे ते ब्रह्माचं अस्तित्व न मानता कोणतरी विशेषाला ते मानतात. मग त्याला ते त्यांच्या भाषेमध्ये काय असेल ते ईश्वर म्हणते. ईश्वर बी मानत नाहीत. ईश्वर बी काय म्हणतात? आस्तिक विशेषवादी. आस्तिक ईश्वर मानतात पण ते ब्रह्माला सत्ता देत नाहीत. पण वेदांती त्या ब्रह्मालाच काय करतात? आपलं अभिन्न निमित्त उपादान कारण मानतात. मग आता सामान्य कोण आहे याच्यामध्ये आणि विशेष कोण आहे? सामान्य कशाला म्हटलंय? तर वेदांताचा हा विषय असल्यामुळे तर भ्रमकाली ज्याची प्रतीती येते आणि भ्रमनिवृत्तीनंतरही ज्याची प्रतीती येते त्याला काय म्हटलेलं आहे? सामान्य. मग आता उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणतं उदाहरण? तर नेहमीच रज्जू सर्प. मग आता एकच रज्जू रस्त्यात पडली आहे. रज्जू एकच वस्तू रस्त्यात पडली आहे. तुम्ही ते नको असू दे बसा. आता समजून घ्या. आता त्या रज्जूची प्रतीती 4 प्रकारे येते सामान्यतः. कोणकोणती? एक, कुणाला काठी वाटते, कुणाला जलधारा वाटते, कुणाला मूत्रधारा वाटते, कुणाला पृथ्वीची दरार वाटते, कुणाला आणि काय वाटते? सर्प वाटते. मग आता किती प्रतीती झाल्या? 4 प्रतीती झाली. मग 4 प्रतीती झाली. जलधारा काय असेल ते असेल. आता हे 4 प्रतीती झाले. मग आता हे 4 प्रतीती येण्यासाठी कोण कारण आहे त्याला? किंवा 4 प्रतीतीच्या माध्यमातून कुणाची प्रतीती यायला लागल्या? आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? सामान्य ब्रह्म. मग सामान्य ब्रह्माचं लक्षण काय केलंय? तर भ्रमकालीही ज्याची प्रतीती येते. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला दरार दिसली, ज्या वेळेला आम्हाला काठी दिसली, ज्या वेळेला आम्हाला जलधारा दिसली, ज्या वेळेला आम्हाला सर्प दिसला, मग हा सर्प दिसला हे आमचं यथार्थ ज्ञान आहे का अयथार्थ ज्ञान आहे? म्हणजे भ्रमज्ञान आहे का प्रमाज्ञान आहे? भ्रमज्ञान आहे. मग भ्रमकाली आता जी प्रतीती यायला लागल्या 4 वेगवेगळ्या प्रकाराची, ती त्या प्रतीतीमध्ये ते सामान्य आहे की नाही? आहे. मग सामान्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रतीती येते. म्हणजे कधी? भ्रमकाली. आणि भ्रमनिवृत्तीनंतर भ्रमनिवृत्ती झाला कशामुळे? ते त्या ठिकाणी प्रकाश पडला आणि भ्रमनिवृत्त झाला. मग कशाची प्रतीती आली? मूळ अधिष्ठानाची म्हणजे रज्जूची प्रतीती आली.
म्हणजे सामान्य कोण आहे? ज्याची भ्रमकाली ही प्रतीती येते आणि ज्याची भ्रमनिवृत्तीनंतर सुद्धा प्रतीती येते, किंवा ज्याच्यामुळं सगळ्यांची प्रतीती येते, ज्याच्यामुळं सगळ्यांची प्रतीती येते त्याला सामान्य असं म्हणतात. मग आता ती आपल्याकडे महाराजांचा आणि आमचा तो विषय आहे की सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. आणि महाराज सांगतात आम्हाला, किंवा आम्ही म्हणतो सामान्याचं अज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान. आता शब्दाकडे जाऊ नका, कारण का दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे बरोबर आहे, कारण आम्ही कोण आहोत हे फक्त माहिती आहे, आम्ही कोणतरी आहोत, सामान्य ज्ञान आहे आपल्याला. पण विशेष रूपानं अजातवादाकडे आहे, आणि हे इकडून या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणार आहे. मग आम्हाला आता सामान्याचं ज्या वेळेला ज्ञान आहे का नाही, कारण आम्हाला आता रज्जू दिसायला लागलाय, आम्हाला आता काठी दिसायला लागलीये, मुळी दिसायला लागलीये, दरार दिसायला लागलीये. लक्षात येते की नाही? आता दिवसभर आम्हाला काय आहे, भ्रम आहे का नाही आहे? दिवसभर भ्रम आहे. मग दिवसभर जो आहे आम्ही आता, ते सामान्य विसरल्यानंतर, सामान्याचा बोध नसल्यानंतर आम्हाला अनुभूती यायला लागली. कुठे आम्हाला स्वतःचा माहितीच नाही आहे. आणि म्हणून सामान्याचं ज्ञान झाल्यानंतर काय होणार आहे? भ्रमाची निवृत्ती होणार आहे. मग त्या सामान्याचं म्हणजे दोरीचं ज्ञान झाल्यानंतर जशी सर्प, दरार आणि काय या सगळ्याची प्रतीती जी आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये समजून घ्या, हे अज्ञान जे आहे की नाही, ते अज्ञान एकसारखं आहे. अज्ञान जे आहे ना, ते अज्ञान एकसारखं आहे. पण अज्ञानामधून जी भ्रांती व्हायला लागली, ती भ्रांती विपरीत व्हायला लागली. आणि जी भ्रांती व्हायला लागलेली आहे, ती भ्रांती एकसारखी नाही आहे. लक्षात येते का बघा? आता जसं आपण झोपलो आणि झोपल्यानंतर काय होते? निद्रा कशी आहे आपली? निद्रा एकसारखी आहे. निद्रेमध्ये आपल्याला एकसारखा निद्रा. स्वप्न वेगवेगळं आहे. म्हणजे निद्रा एकसारखी आहे पण स्वप्न वेगवेगळं आहे. का बरं स्वप्न वेगवेगळं आहे? तर त्या उपाधीमध्ये जे संकल्प, वासना, संस्कार आहेत का नाही, त्यानुसार आपल्याला स्वप्न दिसते. तसं आपण विसरल्यानंतर जसं स्वप्न पडते आणि स्वप्नामध्ये आपलं वेगवेगळे स्वप्न जग निर्माण होते, तसं आपलं मूळ अस्तित्व आपण आता विसरलोय. आणि त्या उपाधीमुळे म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये अंतःकरण जे आहे ना, त्या अंतःकरणातल्या उपाधीमुळे आम्ही स्वतःविषयी वेगवेगळ्या कल्पना करून जीवन जगायला लागलो. म्हणजे त्याला सामान्याचं आपलं अज्ञान आहेच. आणि महाराज म्हणतात तसं आपल्याला सामान्याचं ज्ञान आहे, पण जे ज्ञान आहे ना, ते विपरीत ज्ञान आहे. आपल्याला ते ज्ञान जे आहे ना, आपल्याला ज्ञान आहे की ज्ञान आहेच आपल्याला, आता ज्ञान नाही, पण विपरीत ज्ञान आहे. अज्ञानाचं लक्षण करत असताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की स्वरूपाचंही ज्ञान नाही आणि विपरीत ज्ञान पण नाही, दोरीचंही ज्ञान नाही. आणि ह्यातलं हे बघा, 4 प्रतीती 4 जणांना वेगवेगळ्या यायला लागल्यात. नाहीतर सगळ्यांना एकच प्रतीती तरी यायला पाहिजे होती. का बरं असं का व्हायला लागले? म्हणजे एक वस्तू पडलेली असताना एकाला दोरी दिसतीये, एकाला सर्प दिसतोय, एकाला दरार दिसतीये, एकाला मूत्रधारा दिसते, एकाला जलधारा दिसते, एकाला काठी दिसते. असं का व्हायला लागले? अज्ञान एकसारखं आहे. जरा विचार करा, अज्ञान एकसारखं आहे पण भ्रांतिकाली प्रतीती भिन्न भिन्न व्हायला लागली. आता तुमचं आमचं सर्वांच्या ठिकाणी सामान्य संवितचं विठ्ठलराव कसं आहे ना,
सामान्य संवित आहे की नाही? आहे. मग सामान्य संवित असताना त्या सामान्य संवितीला विसरणं ह्याला निद्रा म्हटली. आणि त्या निद्रेमध्ये आता हे आम्ही सर्व, तुम्ही जीव आहे की नाही, व्यवहार करायला लागलो. काय आश्चर्य आहे की स्वरूप सर्वांचं अधिष्ठान असताना, स्वतःच सर्वांचं स्वरूप असताना सुद्धा अज्ञान फक्त एक असा आहे. त्याला मागच्या याच्यामध्ये काय तेने काय महाराज मनोनी, मागच्या वेळचा तो विषय आहे. मनोनी अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते, ते मी नेणे आयते ऐसेची असे. हे मागच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. आता आपला विषय काय चालू आहे, तर सामान्याचं जे आपल्याला अज्ञान झालेलं आहे, सामान्य आपल्या स्वरूपाचं, त्याला कारण काय, तर अज्ञान. आता महाराज तर आपले सांगतात अज्ञान हे आहे का, कारण अज्ञान खंडन नावाचं अमृतानुभवामध्ये मला वाटते 8वा किंवा 9वा प्रकरण आहे. मग त्याच्या अगोदर मला वाटते ज्ञानखंडन पण घातले का महाराज? अगोदर घातले, नंतर आहे. मग आत्ता जे आपला विषय काय चालू होता की सामान्याचं अज्ञान झालं आणि सामान्याचं अज्ञान होऊन त्याच्यावर दोरीवर साप दिसायला लागला, वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आता हा दृष्टांत जर आपल्याकडे लावला तर अज्ञान आपल्या ठिकाणी एकसारखं आहे का वेगवेगळं आहे? हो, अज्ञान एकसारखं आहे. काय एकसारखं आहे, काय म्हणायचं त्याला? अज्ञानाचं स्वरूप काय? अज्ञानाचं स्वरूप काय? स्वतःला विसरणं. हो, मी आबा देसाई आहे, हे अनिकेत, हे विठ्ठलराव, हे विठ्ठलराव आहे. आता हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. का? तर मूळ आम्ही जे आहोत ते मूळ स्वरूपाचं हे ज्ञान नाही. बर, आता जे ज्ञान आहे आमचं, मी विठ्ठल आहे किंवा मी आबा आहे, हे ज्ञान कसलं आहे? यथार्थ आहे का विपरीत आहे? मग जे विपरीत ज्ञान आहे की नाही, हे आम्हाला आता माहिती आहे का? म्हणजे ही दोरी नाही, म्हणजे हे काय आहे, दोरी आहे, पण हा सर्प नाही, ही दरार नाही, हे जलधारा नाही, ही मूत्रधारा नाही, हे तरी आम्हाला माहिती आहे का? निदान ते तरी कळायला पाहिजे की हे नाही. मग आता जगत असताना आम्ही म्हणतोय आता हे झालं, दृष्टांत समजून घेतला. काय समजून घेतला की मी हे नाही. मग हे नाही म्हटल्यानंतर आपल्याला जर कुणीतरी शिवी दिली तर लागायला नाही पाहिजे. कारण का? मग ती शिवी दिलेली आपल्याला लागते, मान अपमान आपल्याला लागतो, जय पराजय आपल्याला लागतो. म्हणजे आपण स्वरूप आहे का जीव आहे का ब्रह्म आहे का जीव आहे का देह आहे का आणखी कुणीतरी आहे? आपण कोण आहे यातलं? कारण का आपल्याला जोपर्यंत सामान्य होता येत नाही तोपर्यंत विशेषाचे किंवा उपाधीचे आपल्याला जे काही गुणधर्म आहेत ते आपल्यावर आरोपण होऊन आपल्याला त्याचा परिणाम त्या काली, भ्रमकाली, जसं दोरी विसरल्यानंतर भ्रमकाली सर्पाची प्रतीती येऊन जीव हागुमुतू होतोय. महाराजांचा शब्द आहे, हो, मला आवडला तो शब्द, होतोय. हो, मला एक सांगा, तुम्हाला जर आता सांगितलं कुणीतरी तुम्हाला कॅन्सर झालाय तर काय होईल? तुम्ही म्हणणार मी ब्रह्म आहे, मला कॅन्सर झालेला नाही म्हणून. ज्या वेळेला तुम्ही असं म्हणाल की हा कॅन्सर, हा रोग किंवा ही सुखदुःख माझी नाहीत, हे ज्या वेळेला तुम्ही निश्चयानं म्हणाल, निश्चयानं बरं का, नुसतं काही जण प्रश्न उत्तर लिहायला शिकवतात, आमचे गुरुजी आहेत, प्रश्न उत्तर लिहायला शिकवतात. हे प्रश्न विचारला तर हे उत्तर लिहायचं, पण ते उत्तर अनुभवाचं आहे का पाठ केलेलं आहे? पण पाठ केलेलं उत्तर अध्यात्मात चालत नाही बरं का. पाठ केलेलं उत्तर अध्यात्मात चालत नाही. आता इथं काय झाले माहिती काय,
रात्री जरी तुम्ही त्यांना उठवलं तर रात्री स्वप्नात सुद्धा ते सांगणार. आता आपल्याला जर रात्री उठवलं आणि जर सामान्य कशाला म्हणतंय असं जर विचारलं तर सामान्य काय, सामान्य कशाला म्हणतात, टाळ्यावर आहे ना असं म्हणतो. मग आपला विषय आहे की सामान्य म्हणजे ज्याची भ्रमकालीही प्रतीती येते आणि भ्रमनिवृत्तीनंतर ही प्रतीती येते. म्हणजे भ्रमकाली म्हणजे काय की जसं दोरीवर सर्प दिसला पण सर्पाची प्रतीती, दरारची प्रतीती, जलधारेची प्रतीती, मुद्रधारेची प्रतीती त्याच्यामध्ये सुद्धा सामान्यच प्रतीत होत आहे की नाही. आणि त्याचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा कशाची प्रतीती येणार आहे. ते आता सोपं उदाहरण तुम्हाला सांगितले बऱ्याच वेळेला की मातीपासनं मडकं बनलेलं आहे, तर माती न दिसता सामान्याचं अज्ञान होऊन मातीपासून जे विशेष रूपाचं ज्ञान झालं मडकं म्हणून, त्या मडक्यामध्ये सुद्धा प्रतीती जी आहे ती कुणाची आहे, मातीची आहे. आणि मडकं नसून ही माती आहे असं ज्यावेळेला ज्ञान होईल त्यावेळेला सुद्धा प्रतीती कशाची येणार आहे, माती. त्यालाच आस्ती म्हटले. आणि तेच भाती आहे. आस्ती आहे तेच भाती आहे. माती त्याच्यामध्ये आस्ती आहे आणि मातीच मडकं रूपानं भाती आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तसं आता ते दृष्टांत सोडल्यानंतर मीच आता जो सामान्य रूपानं आहे तोच मी स्वयं, तोच आता अहम झाला. काय झाला, अहम. कसा झाला अहम ते बघायला पाहिजे. आता बघा, स्वयं आहे की नाही, आहे. स्वयं सगळीकडे आहे की नाही, सत्सामान्य रूपानं आहे की नाही. मग सामान्य आता अहम कसा झाला, हा अहम कसा झाला अनिकेत, हा अहम कसा झाला आबा, हे अहम कसा झाला पाटील, ते कसे झाले पाटील, हे डगे, हा कशी सांगतात बघा. माळी, सुनील पाटील, आहे की नाही. आता या अहम म्हणताना भ्रम हा निराधिष्ठानावर होत नाही. अधिष्ठान नसताना भ्रम होत नाही. म्हणजे भ्रमकाली ती अधिष्ठान आहेच, आहे की नाही. आता जी भ्रम झालाय की नाही आम्हाला, त्यावेळेला सुद्धा ती अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठानावर सर्पाची, अधिष्ठानावर जलधारेची, अधिष्ठानावर दरारीची जशी प्रतीती यायला लागली तसं त्या सत्सामान्य अस्तित्वावर आता विशेषाची आम्हाला अनुभूती आम्ही घ्यायला लागलो. अनुभूती आम्हाला घ्यायला लागले. मग कसं झालं आता ते बघायला पाहिजे. तिथं झालं का हो, तिथं काय झालेलं नाही. मग कुठं झालं, हा आपला मागच्या वेळेचा विषय आहे. कुठं झालं तर त्याच्या अंतःकरणात. कारण यांना जलधारा दिसली, त्यांना सर्प दिसला, त्यांना मुळी दिसली, म्हणजे 4 लोकांना 4 दिसले. तसं आता बघा, सामान्य ज्ञान, त्याच्यावर अज्ञान, आणि अज्ञानानंतर जी प्रतीती यायला लागली आहे ती प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या संकल्प, वासना आणि संस्कारानुसार त्याचं भ्रांतीचं विश्व वेगवेगळं आहे. कुणाला काय भ्रांती होईल काय सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगतात प्रवचनकार ही एक सुद्धा भ्रांती आहे, कीर्तनकार ही एक सुद्धा भ्रांती आहे. ज्या ज्या उपाधी आहेत संसारातल्या त्या सगळ्या, म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी परी आम्ही कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन शब्दाचा अर्थ सांगतात, कीर्तन म्हणजे तण काढून टाकायचं. आणि तण शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक हे तण काढून टाकायचं. आता ह्या तणातले 3 अर्थ आहेत. स्थूल तण काढायचं, सूक्ष्म तण काढायचं आणि कारण नावाचं तण काढायचं. आणि हे काढल्यानंतर जे राहतंय ते तनु मानसा. तनु काढल्यानंतर, तण काढल्यानंतर जे शुद्ध होतंय ते मानस, तनु मानसा. ते मानस, त्यालाच आमचे निरंजन म्हणायचे मनुष्य सुद्धा ईशच आहे, पण त्याला मनाची उपाधी लागली. आणि मन काय करतंय तर मनाचं दुसरं नाव आहे अविद्या. मनाचं नाव काय दुसरं,
मनाचं दुसरं नाव अविद्या आहे, मनाचं दुसरं नाव कल्पना आहे, मनाचं दुसरं नाव ज्ञान झालं तर ईश्वर आहे आणि अज्ञान झालं तर प्रकृती आहे, अविद्या आहे. आता असं हे मन कसं आहे हो, तर जाणीव रूपानं आहे. कशानं आहे? मन हे जाणीव रूपानं आहे आणि प्राण हा जड रूपानं आहे. आणि हे दोघही वायुतत्वाचे भाग आहेत. कशाचे? वायुतत्वाचे. मग आमच्या ठिकाणी जी जाणीव आहे की नाही आत्ता, ती जाणीव आमची ब्रह्मस्वरूपाची नाही. जाणीव कुठं आहे आता? जाणीव नेणीव भगवंती, भगवंत जे सामान्य जे आहे त्या दोरीच्या ठिकाणी दोरी आहे, दोरीच्या ठिकाणी काय सर्प आहे, सर्प भ्रांती नाही. दोरीच्या ठिकाणी दराराची भ्रांती नाही. दोरीच्या ठिकाणी ते जे काही भ्रांतीचं विश्व आहे त्याची त्या ठिकाणी प्रतीती नाही. ते आमच्या अंतःकरणामध्ये जे मन आहे आणि त्या मनाच्या ठिकाणी जी जाणीव आहे, त्या जाणीव शुद्ध नसल्यामुळे आम्हाला त्या जाणीवेवर विपरीत जाणीव, विपरीत ज्ञान व्हायला लागले. आता शुद्ध काय करायचं? मग दोरीला शुद्ध करायचं का ह्या त्याच्यावर दिसणाऱ्या भ्रांतीला शुद्ध करायचं का ज्याच्यामुळं दिसायला लागले ते शुद्ध करायचं? ज्याच्यामुळं आम्हाला भ्रांती निर्माण व्हायला लागलेली आहे त्या मनाला शुद्ध करायचं. म्हणून संतांनी सांगितलं अविद्या, विद्या, सुख, दुःख, राग, द्वेष या सर्व मनाच्या ठिकाणी. मनाच्या ठिकाणी म्हणजे काय? जाणीवेच्या ठिकाणी. आणि जाणीव कुठं आहे? तर अंतःकरणाच्या ठिकाणी. अंतःकरण म्हणजेच जाणीव, अंतःकरण म्हणजेच अविद्या. कारण अंतःकरण जर अविद्यायुक्त नसतं तर आम्हाला आमच्या सत्स्वरूपाचं अज्ञान झालंच नसतं. आमचं अंतःकरण आता अविद्यायुक्त आहे आणि त्या अंतःकरणाचेच महाराज सांगतात हे जे सुखदुःखादी धर्म आहेत ते कुणाचे आहेत? चैतन्याचे आहेत का जीवाचे आहेत का ब्रह्माचे आहेत का अंतःकरणाचे आहेत? लक्ष द्या, विचार करा. हा विषय अवघड आहे. हा विषय अवघड जरी असला, सूक्ष्म जरी असला तरी तुम्ही चिंतन जर केलं नाही तर सोडवणं होणार नाही. कितीही जरी म्हटलो आपण की माझं स्वरूप हे सामान्य आहे, माझं स्वरूप ब्रह्म आहे, पण तेच ब्रह्म अविद्याचं ज्या वेळेला त्याला उपाधी लागते त्यावेळेला त्या अंतःकरणामध्ये उपाधीमध्ये जसे संकल्प वासना संस्कार आहेत. आता महाराजांनी त्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आता त्याच्यामध्ये रुजवलेलं आहे? तर मी बाबा देह नसून मी एक चैतन्य आहे असं त्यांनी रुजवलेलं आहे. रुजवले. आणि आम्ही किती रुजवले? त्यांनी 20 वर्ष घालवले. आणि 20 वर्षानंतर त्यांची वाणी, त्यांचं मन, त्यांचं चित्त, त्यांचा अहंकार, त्यांची बुद्धी हे सततम चिंतयंतो मा, सतत त्या चिंतनामध्ये आहे, सतत त्या वलयामध्ये आहे. परवा मी 16 शब्दाचा अर्थ ऐकला महाराज. 16 म्हणजे काय? तर जो सोवलयामध्ये राहतो, सोवलयामध्ये जो राहतो. मग आम्ही आता सोवलयामध्ये आहे. आमची उपाधी सोवलयामध्ये आहे का आता परवलयामध्ये आहे? 16त नाही आम्ही आता. मग विठ्ठल 16 आहे का विठ्ठल ओळा आहे? हो, अभंग आहे. विठ्ठल 16 आमचा हा विठ्ठल आहे ना, हा 16 आहे. तो कधीही उपाधीनं कधीही विकारी झालेला नाही. जरी उपाधीच्या संपर्कात आला तरी सुद्धा तो कधीही दोरी सर्प होत नाही. तसं आमचं सामान्य स्वरूप भ्रांतिकाली सुद्धा कधीही विकारी, कधीही लिंपायमान, कधीही सुखदुःखाने लिप्त, कधी उपाधीच्या धर्माने लिप्त होत नाही. हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. ते कधी समजून घेणार? अहो, दिवसभर जगताना समजून घ्यायचं.
एखाद्यानं आपल्याला काहीतरी बोललं, एखाद्यानं आपल्याला नुकसान झालं, काय होतंय बघायला पाहिजे अंतःकरणात. मी सामान्य राहतोय का मी विशेषानं राग, लोभ, मद, मोह, मत्सर माझ्या अंतःकरणात निर्माण होतात. मी सामान्य राहायला पाहिजे ना, मला ब्रह्म व्हायचंय ना. मग ब्रह्म सामान्य आहे, माझा अधिष्ठान आहे. मग मी विशेष कधी होतोय? तर दृश्य दिसल्याबरोबर, ते दृश्य दिसल्याबरोबर हा कोण होतोय? द्रष्टा होतोय. मग आता आपल्याला माळीसर दिसले, मागच्या वेळा झालाय आपला विषय. मग माळीसर दिसल्यानंतर ते आपलं झालं, ते काय होते, आपली दृष्टी जाते, त्याला वेटोळे घालते. वेटोळे घातल्यानंतर माळीसर आपल्याला आतमध्ये दिसतात. मग माळीसर दिसतात, त्याला निराकार दर्शन म्हणायचं. आणि माळीसराचे गुणदोष दिसायला लागले की त्याला विकारी दर्शन म्हणायचं. मग दिवसभर आमचं ब्रह्म विकारी आहे का अविकारी आहे? बघा की तुम्ही कुणीही दृश्य बघितलं की आम्ही ताबडतोब द्रष्टा. मग आता हे द्रष्टा सामान्य आहे का विशेष आहे? महाराजांचा आवडता विषय आहे. मी त्या वर्गामध्ये नवीन आहे, पण मी महाराजांच्याकडे बघून, आदिनाथ महाराजांच्याकडे बघून हे शिकायला लागलोय. प्रमाता हा सामान्य आहे का विशेष आहे? अहो तो विशेष आहे, विशेष आहे तो. त्याला अंतःकरण उपाधी लागली ना, आणि अंतःकरण उपाधी लागली की तो विशेष झालाच. महाराज ते म्हणतात, विशेषण घेतलं की तो विशेष झाला. आणि मग तो पुढचा विशिष्ट होतोय. तो कधी होतोय तो बघायला पाहिजे. विशेषण घेतल्यानंतर तरी तो अजून एवढा घसरलेला नाही, पण विशिष्ट कधी होतोय? त्याच्या गुणांनी किंवा त्याच्या दोषांनी तो जर परिचिन्न झाला आणि त्याला तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट करून दिला, सावध नसला, तर माळीसर त्यांच्या उपाधीसह आणि त्यांच्या दोषासह पाटील महाराज सांगतात ते कापडाची पिशवी घाण करत बसतो. आणि आमचं असं दिवसभर चालू आहे. आता तुम्ही शेतात जाता, मग तुम्ही शेतात जाता, ते सामान्य चैतन्य तुमच्या शेतामधल्या ऊसामध्ये, तुमच्या भुईमुगामध्ये आहे का नाही? मग तुम्हाला सामान्य चैतन्य दिसतं का त्या ठिकाणी विशेष चेतन दिसतं का तुमच्या त्या ठिकाणी विपरीत चेतन दिसतं? ते बघायला पाहिजे ना. कारण आपल्याला आपल्या उपाधीला सामान्य करायची, सामान्य बघायची आणि सामान्य राहायची सवय लावायची आहे. म्हणून सामान्य राहण्यासाठी आपल्याला प्रयास करायचा आहे. विशेष तर आपण आता आहेच, विशेष आपण झालोयच. आणि ते विशेषाचे गुणधर्म आपल्यावर अटॅक करायला लागल्यात, हॅमरिंग करायला लागल्यात. हे विश्व आमच्यावर हॅमरिंग करायला लागले, चेतनवर जड हॅमरिंग करायला लागले. म्हणून जडाचं आपल्यावर अटॅक होऊन द्यायचा नाही, सामान्य राहायचा प्रयत्न करायचा. मग आता पहिला विषय झाला की भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येते आणि भ्रांतीच्या निवृत्तीनंतरही ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य असं म्हणतात. आता दुसरं काय की भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, उलट ज्याची प्रतीती आली असता भ्रांती शिल्लक राहत नाही. आता हे कसं समजून घ्यायचं? त्याला विशेष असं म्हणतात. आता विशेष काय सांगितलं मगाशी? एक सामान्य सांगितलं, एक विशेष सांगितलं. आता एक विशेष काय म्हटले त्याला? भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. जरा बघा, जरा हे वाक्य जरा हे आहे. सुनीलराव, तुम्हाला याचं काय म्हणणं आहे हे सांगा जरा मला. भ्रांतिकाली हे बघा, सामान्याचं लक्षण केलेलं आहे. सामान्याचं लक्षण कसं केलंय बघा. थांबा पहिला एक सांगा. हा 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 हे बघा, भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येते, पहिलं आपण बघूया. पहिला दोरी घ्या आणि इकडे ती 4 जण आहेत. हा, भ्रांतिकाली कशाची प्रतीती यायला लागल्या? पण ती कशाच्या माध्यमातून यायला लागल्या? त्या विपरीताच्या माध्यमातून यायला लागल्या. भ्रांती निवृत्ती झाली तर कशाची प्रतीती आली? त्याचीच आली, म्हणजे मूळ अधिष्ठानाचीच आली. आता इथं त्यांनी काय म्हणायला लागल्यात? भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही.
भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, उलट भ्रांतिकाली ज्याची त्याला विशेष म्हणतात. म्हणजे भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, म्हणजे आता भ्रांती झाली. कोणती भ्रांती झाली? नाही, विशेष कशाला म्हणतात? ज्याची प्रतीती आली असता भ्रांती राहत नाही. आता सगळ्यांनी चिंतन करा. हा, सगळ्यांनी सांगा. विठ्ठलराव, तुमचं म्हणणं सांगा. हे बघा, भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. हा, बर, ठीक आहे की. हा, बरोबर. हा, लक्षात. बोलू दे महाराज. नाही, असू दे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हा, असू दे की, पण बरोबर होईल ना. हा, हे बरोबर आहे, बोलला तुम्ही. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. हा, मग सांगा, भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. ज्याची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही. असं तू भ्रांतिकाली ज्याची प्रतीती, तुम्ही सांगा की. मला सांगा. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, ज्याची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही. बरोबर आहे. सांगा, पण बरोबर काय सांगा. ज्ञान झाल्यानंतर विशेष रूपाचं ज्ञान झालं, नाम रूपाचं एकदा तुम्हाला हे आहे, नाम रूपाचा बाद झाल्यानंतर जाती क्रियापदू आकाराशीच प्रवाह. आकाराचा नाश झाल्यानंतर समासात सामान्य स्वरूप तुम्हाला त्याचं ज्ञान जातं. त्याचं एका स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर नाम रूपाचा साहजिकच बाद होतोय, त्याची प्रतीती येत नाही नाम रूपाची. मला सांगा. वेदांताचा सिद्धांत कळायला अजून फार कठीण आहे. सच्चित आनंद आणि अद्वय हे स्वरूपाचं एक मानलेलं आहे, विशेष स्वरूप. आणि सामान्य जे म्हटले की इदम हे काहीतरी आहे. काय झालं? सामान्य झालं. त्या सामान्याचं ज्ञान भ्रांतीला कारण आहे. आणि विशेष रूपाचं अज्ञान आहे. सच्चिदानंद स्वरूपानं जे आहे ना, त्याचं काय आहे? अज्ञान आहे. बरोबर आहे. म्हणजे आता ज्याचं ज्ञान होत नाही, ज्याच्या अज्ञानानं भ्रांती होते, आणि याचं ज्ञान झाल्यानंतर भ्रांतीच निवृत्त होते. म्हणजे विशेष रूपाचं अज्ञान आहे म्हणून भ्रांती, दृष्टांत सांगा. विशेष रूपाचं ज्ञान झाल्यानंतर भ्रांती रूपाने दृष्टांत सांगा मला. त्याच्यासाठी आता ही रज्जू आहे, रज्जू रूपाने कळली नाही. आता रज्जू म्हणजे हे विशेष रूप झाले. ही 3 पदराची एक सुंबाची दूर आहे, हे विशेष रूप तिचं झाले. बरोबर आहे. आता 3 पदरी सुंबाची दूर आहे असं न कळल्यामुळं हे काहीतरी आहे, हे सामान्य आहे. हे काहीतरी आहे, आणि हे काहीतरी आहे सामान्य विशेष रूप न कळल्यामुळं तीच ती रज्जू जी आहे ना, तिथे एक क्षोभ होतो, अविद्येचा क्षोभ होतो, आणि पाठीमागे कुठेतरी संस्कार तुम्हाला तडाखा देतात, आणि हा सर्प याची आपल्याला तिथे काय. आता बघा, याच्या समजून घेण्यासाठी आणि मग परत तुम्हाला त्याचं ज्ञान यथार्थ झालं ना, ही सुंबाची दूर आहे असं म्हटलं ना, ती भ्रांतीच निवृत्त होते ना. म्हणून भ्रांतीच्या काळात असं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता आबा जे म्हणतात ना, ते अधिष्ठानाखंड घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण जिथं भ्रांतीही नाही आणि यथार्थही ज्ञान नाही, कारण का तो ज्ञानाला विषय नाही. ज्ञान हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे, सत सामान्य. म्हणून आपला कायम विषय चालू आहे. जरी आपल्याला किती ज्ञान झालं, काय जरी आपल्याला वाटलं, तर सत सामान्य स्वरूपानं आपण राहायला कायम शिकायला पाहिजे, कारण का ते आपलं खरं स्वरूप आहे. आता हा दृष्टांत जो आहे ना, आदिनाथ महाराज बऱ्याच वेळा म्हणतात की आपल्याला दृष्टांतच लवकर समजत नाही, कळत नाही. कारण वेदांतामध्ये दृष्टांत किंवा त्या दृष्टांताची सूक्ष्मताच इतकी आहे की ती मानवी बुद्धीला समजून घेण्यासाठी, आकलन घेण्यासाठी कठीण आहे. आता पूर्वी मी कसा होतो, तर पूर्वी तू देव आहेस, मी भक्त आहे, मी तुझं नामस्मरण करतो, मला तू संसारामध्ये मदत कर, मला वाचव, तुझ्या नामामध्ये आनंद आहे. पण ज्या वेळेला पासून हे वेदांत विषय कानावर पडायला लागला, तेव्हापासून भक्त कोण आहे, देव कोण आहे, भक्ती म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, हे जेव्हापासून विचार करायला लागलो,
त्यावेळेला असं काय वाटायला लागलं महाराज की ह्या वाटेला उगाच आलो असं वाटायला लागलं सुनीलराव. का माहितीये का, अहो मेंदूला खेचायचं तर किती, खेचायचं तर किती, बर खेचेल तर त्याच्या पुढे श्रुतिमाता आणि दुसरंच काहीतरी विचारत्या, तिथं आणि परत आडवीच गाडी होती. आता इथंच ह्या दृष्टांतामध्ये तुम्हाला सांगतो, इथं आता तुम्ही बोलायला लागलाय, हे बोलायला लागले, पण दृष्टांत बघा कसा आहे. आता अजून आपल्याला सामान्यच कळेना झाले यातलं दृष्टांतातलं. आता आम्ही काय म्हटलो सामान्य, तर त्या दोरीला आम्ही सामान्य म्हणायला लागलो. नाही, दोरीला विशेष म्हणायला लागले ती. आता इथं दोरीला विशेष म्हणा, हे समजू, आता इकडून इकडं समजून घ्या. दोरीला विशेष समजायला विशेष म्हणायला लागल्यात. दोरी विशेष आहे कोणतं, वास्तव विशेष. आणि दोरीवर दिसणारा साप, दोरीवर दिसणारी माळ, दोरीवर दिसणारी जलधारा, याला कल्पित विशेष म्हटलं. बघा, एक वास्तव विशेष आहे, एक कल्पित विशेष आहे. मग वास्तव विशेष आणि कल्पित विशेष. आता इथं विशेषाची व्याख्या दिल्या, भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. कुणाची, इदमची भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, पण ज्याची प्रतीती आली असता, जर त्या इदमची प्रतीती आली असता त्याला विशेष म्हटले. का लक्षात येते का विठ्ठलराव? काय नाही अजून. एक वास्तव विशेष आहे आणि एक कल्पित विशेष आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, विशेष कशाला म्हटले की भ्रांतिकाली त्याची प्रतीती कुणाची, रज्जूची भ्रांतिकाली कुठं प्रचिती येते रज्जूची, पण प्रचिती आली असता काय राहत नाही. मग आता ह्याच्यामध्ये भ्रांती किती प्रकारची आहे बघूया आता. बघा, म्हणून दोन भ्रांत्या सांगितल्या आता, म्हणजे मी चिंतन केलेलं. एक आहे ते म्हणजे देहोहम, दुसरा आहे ब्रह्मोहम. महाराज बघा, एक देहोहम आणि दुसरा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. मग काय म्हटले बघा, विशेषाचे दोन प्रकार आहेत, एक वास्तव विशेष, एक कल्पित विशेष, आणि तिसरं सामान्य, त्याला इदम म्हटले. आता ते इदम रूपानं तर आहेच, पण तेच इदम शुक्ती रूपानं पण आहे आणि तेच इदम रजत रूपानं पण आहे. इदमच आहे, इदमच प्रतीतीला यायला लागले, पण शुक्ती रूपानं यायला लागले. आणि आणि कल्पित इदम हे काय व्हायला लागले, त्या रजत रूपानं यायला लागले. आता पुढे काय म्हणतात, शुक्तीवर इदम रजतम असा भ्रम झाला. शुक्तीवर इदम रजतम, आता इदम रजतम आणि इदम शुक्ती. मग ही इदम शुक्ती असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याला वास्तव विशेष म्हटले. वास्तव विशेष, वास्तव विशेष, सामान्य नाही. वास्तव विशेष. आणि इदम रजतम आणि झाला तर रजत कल्पित विशेष आहे आणि शुक्ती वास्तव विशेष आहे. मग आता ह्या विशेषाची व्याख्या केली की ज्याची भ्रमकाली प्रतीती येत नाही. आणि प्रतीती आल्यानंतर असं का म्हटलं असेल इथे? बरोबर आहे की ते. हे बघा, भ्रमकाली तर आपल्याला शुक्तीची प्रतीती येते ना. सांग, बोल. अरे अनिकेत बोल ना. अरे इथं काय सगळी एकाच वर्गातली आहेत की. बोल. बोल. अरे बोल रे बाळा. विशेषाची प्रतीती येत नाही, विशेष ज्ञानाची प्रतीती येत नाही. बोला. त्यांनी घेतलं तर आपल्या सच्चित आनंद स्वरूपाची प्रतीती नाही आहे. म्हणून ज्याच्या ज्ञान पहिला ज्याच्यामुळे त्याच्या
ज्याची हा. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. आणि ज्याची प्रती आणि ज्याचे ज्ञान जर असतं त्याची भ्रांतीच राहतात. हा हे विशेष आपलं जे आत्मस्वरूप आहे हा त्याची अज्ञान आहे, म्हणजे विशेष स्वरूपाची. त्याला विशेष ज्ञान का म्हटलंय? इदम रजतम हे विशेष आहे, म्हणजे आता हे वास्तव विशेष आहे. इथं आपल्या स्वरूपाकडून विशेष ज्ञान कोणतं लागलं? सच्चित आनंद हे याचा अज्ञान असल्यामुळे मी देह म्हणाला. हा, ही भ्रांती झाली. आता एक लक्षात ठेवा. आपल्या ह्याच्यात ते असं तर चिंतन जड कमी पडते रे. आणि द्वैत एक लक्षात ठेवायचं. आपल्या ह्याच्यात या जगताला तुम्हाला जिची प्रतीती येते ना, असत जड दुःख आणि द्वैत याची काय आपल्याला प्रतीती येते. आणि ह्या प्रतीतीच्या विरोधी आता त्याला सत म्हणणेपणा नाही, चित म्हणणेपणा नाही, आनंद म्हणणेपणा नाही, त्याला सत सामान्य म्हणायचं. बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? सत सामान्य. पण याची प्रतीती येते ना, म्हणून याच्या प्रतीतीसाठी त्याची व्यावृत्ती करण्यासाठी, त्याचा बाध करण्यासाठी जडाच्या असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आले, चित्ताच्या व्यावृत्तीसाठी जडाच्या व्यावृत्तीसाठी जड म्हणून चित्त म्हणून आले, आणि दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आनंद म्हणून आले. आता हे सच्चित आनंद हे वास्तव स्वरूपाला नाही, ही कल्पितच आहे. पण याची व्यावृत्ती करण्यासाठी सच्चित आनंद हे अद्वय. त्याला सत का म्हटलं? हे तुमच्या भ्रांतिकालाच्या अगोदरी आहेत. भ्रांती झाली तरी ते आहेत, आणि भ्रांती निवृत्त झाल्यानंतर ती आहेत. सत सत स्वरूप झालं. आता चित म्हणजे भ्रांतिकालात, आता त्याच्या ज्ञानानं आता भाती म्हणजे ते आहे म्हणूनच ते भासत आहे. स्वयंप्रकाश तो आहे म्हणून ते भासत आहे. बरोबर आहे? म्हणजे तो आता आपल्या तिन्ही कालात त्याचं ज्ञान होतं, जागृती स्वप्न सुषुप्ती. तिन्ही कालात हे भाती म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. बरोबर आहे? आणि आनंद ही तिन्ही स्वरूपात आहे. हे आता कल्पित मानलंय, पण याच्या विरुद्ध व्यावृत्तीसाठी मानलेलं आहे. आता हे जरी असेल तरी हे वास्तव स्वरूप जे आहे ते कल्पना जरी केलेली असली तरी त्या स्वरूपाने इकडनं ते सत्य आहे. कारण का याची व्यावृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मानावं लागणार आहे. आणि याची व्यावृत्ती झाली ना तर त्याच्या संबंधानं आलेलं तुम्हाला गणित सोडवायला एखादं काहीतरी हाच्या घ्यावा लागतो. बरोबर आहे? आणि गणित सोडवलं की हाच्याला काय करता तुम्ही? हाच्याही काढून टाकता. तसं हे सच्चित ही देखील पद्धती काय होतात? सहज तिथं ती विरून जातात, राहतं ते सामान्य स्वरूप आहे. ते भ्रांती काली बी आहे आणि भ्रांती निवृत्ती झाल्यानंतर देखील ते सत स्वरूपच आहे. पण त्याला काय आहे म्हणणेपणा देखील नाही. पण इथं काय दिलं? ज्या विशेष स्वरूपाचे म्हणजे ज्याचं ज्ञान होत नाही, ज्याच्या अज्ञानामुळे ही भ्रांती होते, आणि ज्याचं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे विशेष स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर भ्रांतीची निवृत्ती होते, त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतात. मग ते विशेष रूप महाराज सांगतात ते सच्चिदानंद. सच्चिदानंद. भ्रांतिकाली जे आपल्याला प्रतीतीला येतं ते विपरीत विशेष आहे, भ्रांतीतला आहे. आणि हे भ्रांती निवृत्ती झाल्यानंतर जे विशेष आहे ते वास्तव विशेष आहे. याला काय म्हणायचं? वास्तव विशेष. आता या दोन्हीलाही सामान्य हे अधिष्ठान ज्ञान. सच्चिदानंद हे वास्तव विशेष आहे. आणि लक्षात घ्या, सच्चिदानंद हे वास्तव विशेष आहे. आणि बाकी सुखी दुःखी जय पराजय करता भोगता अंता म्हणता हे कसलं आहे? कल्पित आहे. हा, आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊया. आता हे जे आहे कल्पित विशेष आणि वास्तव विशेष, ह्याला इदम सामान्य आहे, त्या दोन्हीला आहे. त्यालाच सामान्य असं म्हटले. सामान्याच्या ठिकाणी काही व्यवहार होत नाही. आता जी भ्रांती वगैरे जी व्हायला लागली ना ती वास्तव विशेषाच्या ठिकाणी आणि कल्पित विशेषाच्या ठिकाणी व्हायला लागली. पण त्यातला वास्तव विशेष जे आहे त्याच्या ठिकाणी महाराज जरी मूळ स्वरूपाची त्या ठिकाणी इदमता नसली तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी भ्रमाचा परिणाम जास्त नाही होत, भ्रांतीचा त्याचा परिणाम जास्त होत नाही. पण जो कल्पित विशेषात आहे त्याला मात्र संसार धर्म किंवा संसार सुख दुःख त्याला जास्त त्याला अडचणीचे आहेत. मग आता या ठिकाणी कल्पित विशेष आपल्या ठिकाणी कोण आहे? कल्पित विशेष नाही तस नाही. हा, कल्पित विशेष आपल्या ठिकाणी कोण आहे? जसं जी इदम आहे ती शुक्ती रूपानं वास्तव विशेष आहे.
आणि तीच इदंता ती कल्पित विशेषानं काय आहे, रजत आहे. तसं यातला आपल्यातला कल्पित विशेष कोण आहे? बघूया, बोला की काय. बघा, तुम्ही माळी सरांचं काय विचार करू नका, त्यांचं ते चालू आहे. आपल्याला आपली सुधारणा करून घ्यायची आहे. मी तुमच्यातलाच एक आहे. मी इकडे काय येतोय, तुम्हाला वाटत असेल मला काहीतरी येते जास्त, काय येत नाही. मी तुमच्यासारखा शिकायला लागलोय, काय येत नाही. अहो खरंच की तुम्हाला वाटते असं की मला काहीतरी येते, फक्त माझ्याकडे एक कला आहे बोलायची. नाही पुढं नाही, पुढं वगैरे असं काय नाही, कला आहे असं वाटते. पण आपला विषय काय सोडू नका. हा, कल्पित विशेष कोण आहे ते समजून घ्या. आपल्यातला विषय कल्पित विशेष कोण आहे? तर देहोहम हा कल्पित विषय. आणि वास्तव विशेष कोण आहे? हा बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी ब्रह्म आहे हे इथं लिहिलेलं आहे. मी ब्रह्म आहे हे वास्तव विशेष आहे, वास्तव विशेष आहे. मग ते काय म्हणायला लागल्यात, हे वास्तव विशेष कशाला म्हणले विशेष? तर भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, भ्रांती ज्यावेळेला झाली की नाही त्याची ही प्रतीती येत नाही आपल्याला. कशाची? ना अहम ब्रह्मास्मीची आहे, ना मी अहम देहोहम त्याची. अहो आता आपल्याला कोण आहे याची प्रतीती काय सांगा बरं. हे बघा, आता जरा सोपं करून सांग. आपल्याला आता मी ब्रह्मा याची प्रतीती आहे नाही, बर मी आता देह आहे ह्याची तरी प्रतीती आहे काय? का नाही? असं का होते? तर काय होते सांगतो, ह्याला कारण आहे, आम्ही कायम स्वतःला विसरून कुणाशी तरी तादात्म्य पावलोय. बघा तुम्ही प्रयत्न करून बसून बघा, बसून बघा जरा. आमची वृत्ती, हा म्हटला मगाशी वृत्ती ज्ञान, ते ज्ञान ज्या वेळेला मूळ ज्ञान आहे ना, संवित सत्सामान्य संवित, ती ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होते त्यावेळेला काय निर्माण होते? अनिकेत काय होते? बोला की. अरे काय चिंता करू नकोस, मी तुझ्यासारखाच आहे. मी फक्त विचारायला लागलो म्हणजे तुला काय चिंतनाला काय जमते का? कारण का माहितीये का, मी काही तसा शिकून आलोय का? अण्णा काय तसे शिकून आल्यात का? अण्णा गुरुग्रही गेल्यात, आपण गुरुग्रही यायला लागलोय. मी आदिनाथ महाराजांच्याकडे जायला लागले, आपण ऐकायला लागलोय. हे गुरूंचं आहे उष्ट. आता हे एकच पान आहे, इथं आपली तेजरा तिरपट उडायला लागली. रंगनाथ महाराज परभणीकरांनी हे लिहित असताना काय चिंतन असेल. 15व्या अध्यायावर, अण्णा परवा 15व्या अध्यायावरचं एवढं मोठं बाड बघितलं मी त्यांचं. 9व्या अध्यायावरचं एवढं मोठं बाड आहे, काय चिंतन असेल. आणि आपलं हे एकच आहे, ते एकच पानावर 87 पान आहे. 87 पानावरच आपली गाडी पुढे जायला झाली वास्तविक. बरं असू द्या, तो विषय जाईल नाही तर. आणि तर खरंच की अवघड आहे विषय, अवघड आहे. कसं आहे, हे जोपर्यंत निरसन होत नाही. मग आता ते सत्सामान्य आहे. आता सत्सामान्य, वास्तव विशेष आणि कल्पित विशेष कसं व्हायला लागले? तर ज्या वेळेला ते इदम म्हणजे ज्ञान ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये येतं, ते कसं येतं म्हणणार, ते आणि अवघडच आहे सगळं. हे बघा, ह्या भिंतीवर प्रकाश पडलाय की नाही? पडलाय. मागच्या वेळेचा विषय, भिंतीवर प्रकाश पडलाय, त्याच्यावर मी आता बॅटरीनं कुठला तरी फोकस मारला. फोकस मारल्यावर काय झालं? त्याच्यावर त्या ठिकाणी काय झाली? विशेष रूपाने जळजळ निर्माण झाली. मग जळजळ निर्माण झाली तर त्यावेळेला तो जो सामान्य भिंतीवरचा प्रकाश आहे तो लोपल्यासारखा वाटतो. पण त्या ठिकाणी सामान्य भिंतीवरचा प्रकाश आहे की नाही? आहे. पण लोपल्या कशामुळे वाटतोय? त्या जळजळीमुळे. तसं ते सामान्य जे ज्ञान आहे आपल्या सर्वांच्या ठिकाणी, त्यावेळेला ह्या अंतःकरणाची बॅटरी, अंतःकरणाचा आरसा, आणि त्या अंतःकरणाच्या आरशामध्ये ते ज्ञान पडलं की त्या आरशानं जे काही अंतःकरणामधले संकल्प, वासना, संस्कार निर्माण होतात, ती आरशाची झळझळ निर्माण होते आणि त्या ठिकाणी तो सामान्य लोपल्यासारखा होतो.
बघा तुम्ही, आता विठ्ठलराव बसले, मी बसले, ती बसले आणि तुम्हाला सांगितलं ब्रह्म व्हा, ब्रह्म व्हा. अण्णा तर म्हणतात तुम्ही ब्रह्मच आहे, संत तर म्हणतात तुम्ही ब्रह्मच आहे, ब्रह्म आहे म्हणतात ना. ऐक शिष्या येतेची वर्म, तू स्वयंच आहेस ब्रह्म, या कारणे संदेह धरूच नकोस. मग आता तुम्ही ब्रह्म आहे, पण ब्रह्म असताना ती इदंता जी आहे आमची, ती आम्हाला का प्रतीतीला येत नाही? तर आम्ही वृत्तीच्या माध्यमातनं काहीतरी विशेष व्हायला लागलो, कायम तसंच व्हायला लागलोय. वृत्तीच्या माध्यमातनं काहीतरी, बघा तुम्ही बसल्यावर काय होते ती. म्हणून आपल्याला आता त्याचा अभ्यास करायचा आहे. कशाचा? मी काय विशेष व्हायला लागलोय. बसला बसला उठला, आता उठल्यावर प्रोग्राम झाला चालू. काय चालू झाला? नाही, मी काय म्हटलं, रात्री झोपेनं उठला तर रात्री प्रोग्राम करून ठेवलेला होता, अनादी कालापासून आमचा प्रोग्राम ठेवलेला आहे. तो सकाळी चालू झाला. काय चालू झाला? तो काकड्याला सुरू होतो. तो काकड्याला तुम्ही काय म्हणता? काकड्यामध्ये जे अभंग असतील बरेचसे, की तू शुद्ध आहेस, तू चैतन्य आहेस, असा काय प्रोग्राम चालू होतो काय? नाही होत. मग हा वास्तव विशेषातला प्रोग्राम चालू होते आणि कल्पित विशेषात, बरं वास्तव विशेषातला बी प्रोग्राम चालू होत नाही, सगळा कल्पित विशेषातला प्रोग्राम चालू होते. आणि त्याला कारण काय? ते जे चैतन्य आहे ते अंतःकरणाच्या ठिकाणी प्रतिबिंबित झाल्यानंतर, त्या अंतःकरणाला त्याचा स्पर्श झाल्यानंतर, त्या अंतःकरणामध्ये जे संकल्प वासना संस्कार आहेत त्यानंतर आमचा तिथं जीव दशा निर्माण होत्या. म्हणून वायामन हे नाव, एरवी कल्पना, म्हणजे कल्पना, संकल्प, वासना, संस्कार, ते जीव जो कल्पना करतोय की नाही, जीव, त्याला दशा म्हटले. जीव शुद्ध आहे का अशुद्ध आहे? सुनीलराव, जीव शुद्ध आहे का अशुद्ध आहे? बर बघूया, म्हणा तरी, काहीतरी म्हणा, शुद्ध का अशुद्ध? मालक बोला. ओ मालक बोला की. त्यांना समाधी लागते. हा, विठ्ठलराव तुमचं काय म्हणणं? आपलं हे सुनीलराव, कधी जीवाची सिद्धी कधी होते? अज्ञानकाली जीव आहे का नाही? मग आता आपलं काय चाललंय संत्या, की जीव जो आहे तो शुद्ध आहे का अशुद्ध आहे? जीव नाही म्हणायचंय का तुम्हाला? अहो ते कोणी म्हणायचं असते? अहो मग तुम्हाला इथे बसायचा अधिकारच नाही आहे. तुम्ही जीव नाही जर म्हटला तर होय, जीवम झाला. कसं आहे, जीव जो अंतःकरणात प्रतिबिंबित झालाय का नाही, विशेषण झाले की पुढचा जीवच तयार. तो जीव जो आहे अंतःकरणात प्रतिबिंबित झालेला, त्यानं जर अजून कुणाची जर त्यानं उपाधीशी तादात्म्य पावला नाही ना, तर तो शुद्धच आहे. हो, त्याला साक्षी. हे बघा, अंतःकरणात जो पडलेलं प्रतिबिंब आहे कशाचं? सूर्याचं, ते अशुद्ध आहे नाही. मग ज्या वेळेला ते तादात्म्य होते का हो, ते पण बघा. ते जे प्रतिबिंब तादात्म्य, तुम्ही आता म्हणताय पडलेलंच नाही, मग ते कशाला तादात्म्य होईल? पडलेलंच नाही तर ते विकारी कसं होईल? आता तुम्ही जीव नाही म्हणताय, बरोबर आहे. मग जीव नाही, ब्रह्म आहे असं तरी म्हणा. मग ब्रह्म, ते ब्रह्म आहे असं म्हणूया, ब्रह्माचं प्रतिबिंब आहे म्हणूया, ब्रह्मामुळे त्याला चलनाधार मिळालाय असं म्हणूया, ब्रह्मानं त्याला सत्ता दिली म्हणूया अंतःकरणाला, आणि अंतःकरणातले संकल्प, वासना, संस्कार त्या ठिकाणी वृत्ती रूपानं बाहेर पडली म्हणूया. मग आता ते अंतःकरणातले जे संकल्प, वासना, संस्कार आहेत का नाही, त्या ठिकाणी कशी प्रक्रिया व्हायला लागल्या विशेषाची, ती जोपर्यंत आपण खंडन करत नाही तोपर्यंत आपण विशेष होण्याचं राहत नाही. मग आता पहिल्यांदा बघायला पाहिजे तो विशेष कसा होतोय. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कल्पित विशेष आहे देहोहम. आता कल्पित विशेष आहे देहोहम, तो आम्ही कायम आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. उदाहरण सांगतो,
कुंभारानं बनवलं मडकं. आता त्या मडक्याला, कुंभारानं बनवलेलं मडकं, त्या मातीला मी मडकं आहे हे जागृतीमध्ये ज्ञान नाही. त्या मडक्याला मी माती आहे हे जागृतीमध्ये ज्ञान नाही. कुणाला? मातीला. मी मडकं आहे, मी किंवा त्या मडक्याला मी माती आहे हे ज्ञान नाही. त्या मडक्याला जर जागृतीमध्ये मी माती आहे हे ज्ञान नाही, तर स्वप्नामध्ये त्याला काय असणार? कोण असणार? ती माती असणार का मडकं? मडकं. बरोबर आहे की. मग जी जागृतीमध्ये मडकं, माती असताना मडकं झालीये, जी स्वप्नावस्थेमध्ये माती असताना मडकं झालीये, ती निद्रिस्त अवस्थेमध्ये काय असणार? त्याच संकल्प वासनानुसार ती निद्रिस्त अवस्थेमध्ये असणार. सकाळी उठल्यानंतर परत तेच मडकं माती असून सुद्धा मी मडकं आहे असं जागृत अवस्थेमध्ये त्याचा अनुभूती असणार. म्हणजे त्याच्या ठिकाणी माती असताना सुद्धा संकल्प वासना संस्कार मडक्याचे आहेत. म्हणून जागृतीमध्ये तो मडकं आहे, स्वप्नावस्थेमध्ये मडकं आहे. म्हणजे माती असून नुसत्या संकल्प वासना संस्कारानुसार. मग संकल्प कुठं आहे? मनामध्ये. वासना कुठं आहे? नाही, चित्तामध्ये. आणि संस्कार कुठं आहे? बुद्धीमध्ये. हे त्यांनी लक्षात ठेवले. अहो नाही अहो, हे अभ्यास करायचा आपण सगळ्यांनी. कसं आहे, आता जागृतीमध्ये आमचा संस्कार व्हायला लागलेला आहे, तो मडक्याचा व्हायला लागलेला आहे, म्हणजे देहोहमचा व्हायला लागला. स्वप्न अवस्थेमध्ये ज्या वेळेला आम्ही व्यवहार करतो, त्यावेळेला आम्ही ब्रह्म होऊन व्यवहार करतो का हाच देह होऊन व्यवहार करतो? बर, लहानपणी ज्या वेळेला आम्ही, आमचा जो लहान देह होता, त्यावेळेला आम्ही ह्या देहाशी तादात्म्य पावलो होतो का त्या देहाशी तादात्म्य पावलो होतो? बघा, म्हणजे त्यावेळेला आमचा अहंकार तेवढा होता. आता महाराज सांगतात, 1 महिना बायको माहेरला गेली आणि ती बायको परत आली, तीच बायको परत आली, कधी दुसरी बायको परत, तीच बायको परत आली का दुसरी? तर त्याला सांगतात की जी परत आली 1 महिन्यानं ती गेलेली नव्हती, दुसरी आली ती. त्याला काय महाराज म्हणतात? कुठला वाद? दृष्टी सृष्टीवाद का सृष्टी दृष्टीवाद? दृष्टी सृष्टीवाद. तसं आम्ही प्रत्येक आमच्या वेळेला आम्ही आमचं जे अंतकरण आहे की नाही, ते वेगवेगळ्या उपाधीशी, वेगवेगळ्या गोष्टीशी एकरूप होऊन ते संस्कार बुद्धीमध्ये व्हायला लागल्यात. मग आता आम्ही दिवसभर चिंतनामध्ये, म्हणजे ज्या वेळेला बघा जागृतीमध्ये त्या मडक्याला मी माती आहे हे बुद्धीमध्ये ज्ञान नाही. बघा जरा एक समजून घ्या, त्या मडक्याला जागृतीमध्ये मी माती आहे हे ज्ञान नाही. स्वप्नकाली त्या मडक्याला मी माती आहे हे ज्ञान नाही. निद्रिस्त अवस्थेमध्ये त्या मडक्याला मी माती आहे हे ज्ञान नाही. तसं ह्या मडक्याला जागृतीमध्ये मी ब्रह्म आहे हे ज्ञान नाही. स्वप्न अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे हे ज्ञान नाही. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा ब्रह्म असून सुद्धा त्याचा काय उपयोग नाही. मग आता त्याला निद्रिस्त अवस्थेमध्ये ज्ञान होणार आहे का जागृती अवस्थेमध्ये ज्ञान होणार आहे? जागृती अवस्थेमध्ये. मग आता पुरुषार्थ काय करायला पाहिजे? तर जागृत अवस्थेमध्ये त्या मडक्यानं आपलं स्वतःचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला कल्पित विशेष निर्माण होईल, त्यावेळेला कल्पित विशेष सोडून पहिल्यांदा वास्तव विशेषाकडे तरी यायचा प्रयत्न करायला पाहिजे. कल्पित विशेष सोडून, म्हणजे देहोहम. इथं काय लिहिले बघा, लक्षात घ्या. आता अहम ब्रह्मास्मी, हे अहम ब्रह्मास्मी हे वास्तव विशेष आहे. मग विशेषाची व्याख्या अशी केली आहे त्यांनी की भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही. मग आता या भ्रांतिकाली आम्हाला अहम ब्रह्मास्मीची प्रतीती आहे
का अहम देहोस्मीची प्रतीती आहे? अहो बघा, हे इथंच गाडी माझी पण अडकली होती आणि तुमची पण अडकणारच आहे. कारण का, चिंतन करायलाच पाहिजे. काय होतंय बघा, आम्ही आता ह्याला बी विसरलोय. मी ब्रह्म आहे त्याला बी विसरलोय. म्हणजे वृत्ती रूपानं आणि सामान्य रूपानं तर कधीच विसरलोय. वृत्ती सुद्धा नाही आमच्याकडे. ज्या वेळेला मी आता तो विषय तुमचा आवडता विषय, मी ज्या वेळेला सुनीलकडे बघतोय त्यावेळेला मी देहाला माझं स्मरण आहे मला. अहो हे झाकलं का गेलं, आता ते कुठं झाकतंय ते सांगतो. त्या अण्णांचा आवडता विषय. साप तिथं दिसत नाही, दिसतोय. तसं मी स्वतः पहिला झाकला जातोय आणि त्या ठिकाणी सुनीलची जागा येत्या. मग आता सुनीलची जागा आल्यावर, विठ्ठलची जागा आल्यावर बघा घेता, इकडं मी बघितलं सुनील दिसला, तेवढ्यात ती गेलं, हा विठ्ठल दिसला. मग आता मला सांगा, मला माझी प्रतीती आहे बरं, ह्या देहाची तरी आहे नाही. मग आता स्वप्नात मी हा किती वेळ झालेला असतोय आणि तुम्ही किती वेळ झालेला असताय? विचार करा, विचार. तुम्ही म्हणताय ह्याची प्रतीती आहे. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, आता भ्रांतिकाली याची बी प्रतीती येत नाही आहे. कुठं प्रतीती येते? आणि ज्याची प्रतीती आली असता, निदान ह्याची तरी भ्रांती राहत नाही. म्हणजे मी देह आहे, बरं मी देह आहे असं म्हटलं. अहो ह्याच्यामध्ये तरी इतक्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला वेदांतकार म्हणतात तू देह आहेस असं म्हणतोस, तर प्राणावर का प्रेम करतोस? तू प्राण आहेस म्हणतोस, तर तू मनावर का प्रेम करतोस? तू मन आहे म्हणतोस, तर काय का वेळेला मनाचं तू ऐकत नाहीस, बुद्धीचं काय ऐकतोस? आणि ज्या वेळेला तू देहाचंही ऐकत नाहीस, प्राणाचंही ऐकत नाहीस, मनाचंही ऐकत नाहीस, बुद्धीचं ऐकत नाहीस, पण आनंदमय कोशाचं ऐकतोस, मग त्यातला तू कोण आहेस? यात हे सगळं कल्पित विशेष आहे. कल्पित विशेष होऊनच आम्ही आता दिवसभर कारभार करायला लागलोय. म्हणजे ह्या विशेषाची महाराज आता ह्या ठिकाणी जर असं लावलं तर ह्याची आम्हाला प्रतीती आहे का हो? यातली कुठली प्रतीती आहे आपल्याला? का देहोमची प्रतीती आहे, का मनोमची प्रतीती आहे, का बुद्धिओमची प्रतीती आहे? काय यातलं कुठलीच प्रतीती नाही खरी. मग ज्याची प्रतीती निदान आली असता भ्रांती राहत नाही, निदान कुठल्या तरी एका ठिकाणी स्थिर होऊ, त्यास विशेष असे म्हणतात. हे विशेष आहे, याची निदान प्रतीती यायला पाहिजे, भ्रांती राहत नाही. मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, अहम ब्रह्मास्मी हे वास्तव विशेष आहे आणि देहोहम हे कल्पित विशेष आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे कल्पित विशेष संपूर्ण जायला पाहिजे. कल्पित विशेष जायला पाहिजे. म्हणजे आता काय त्याला करायचं आहे, त्याला काय कुठे टाकायचं आहे, तर हे कल्पित विशेष जे आहे त्याचा बाध करायचा आहे. कसं? विचारानं. देहाचा बाध करायचा आहे विचारानं. मनाचा, म्हणजे 3 देह आहेत. कोणकोणते? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. या तिघांचा काय करायचा आहे? बाध करायचा आहे. बाध करायचा आहे म्हणजे काय? मी देह 3 नाहीत असं आपल्याला काय करायचं आहे? निश्चय कुठलं करताय? पहिलं चिंतन करूया, मग मनन करूया, मनन निधिध्यासन करूया, मग निश्चय होणार. एवढं लगेच कुठं होते निश्चय? निश्चय काम भारी आहे, ते शेवटीच आहे एकदम. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मग आता जीव आणि ब्रह्म सामान्य अविशिष्ट राहावे, वास्तव विशेषातले अहंत जावे. आता ज्याच्यावर वास्तव विशेष उठायला लागले म्हणजे कुठलं? मी ब्रह्म आहे. मग त्या मी ब्रह्म आहे ही वृत्तीजन्य ज्ञान आहे. मग त्या वृत्तीजन्य ज्ञानामध्ये अजून मी पण आहे, कारण तो परिचिन्न आहे. दुसरं काय म्हणू शकतोय महाराज त्याला? त्या ठिकाणी त्रिपुटी आहे, त्या ठिकाणी सविकल्पता आहे. कारण मी ब्रह्म आहे, मग बाकीचं काय आहे? कारण मी ब्रह्म आहे म्हटलं की तो परिचिन्न झाला, तो सामान्य होत नाही. आणि सामान्य तर कसं आहे? तर सर्व व्यापक आहे.
मग मी झाला की तो परिचिन्न होतोय. म्हणून ह्या मी ब्रह्म आहे ह्यातलं मी ब्रह्म आहे वास्तव विशेषातले अहंत अहंत जावं, म्हणजे मीपणा, संकुचितपणा, परिचिन्नता जावं आणि मग सामान्य तेवढे जे आहे ते शिल्लक राहावे. मग काही वेळेला आता आपल्याला म्हणजे त्याला काय म्हणतात की वृत्ती जर चैतन्याला लागली तर तो प्रमाता होते आणि वृत्तीरहित चैतन्य ब्रह्म होते. तसं आपल्याला थोडा अभ्यास करायला पाहिजे की आपल्याला कोणतीही वृत्ती न राहता आलं पाहिजे, वृत्ती न लागता राहता आलं पाहिजे. हा जन न दिसे तेथे निज निराकार पंते. निज निराकार पंते वृत्ती हे निवृत्ती झाली जन निदेशेची तेथे मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे सुकोय मी निजलो का शून्य शून्य सारून, म्हणजे कोणत्याही जाणणेपणा वाचून बघा काय आहे, व्यवहारामध्ये कुठली गोष्ट जाणता येते, जाणताय आणि जाणलं की या ठिकाणी जाणता निर्माण होतो आणि त्याची जाणण्याची क्रिया म्हणजे त्रिपुटी निर्माण होते. पण ब्रह्म कसं आहे, जाणतेपणा वाचून ते जाणताय, अनुभव्या वाचून ते अनुभवी आहे. त्याला काही दिसत नाही म्हणून तो दिसण्याच्या गुणधर्माला जसा डोळा मुकत नाही तसं ते काही जाणत नाही, त्याला काही गोचर नाही म्हणून त्याला काही समजत नाही. असं जे आमचं चित्रूप आहे, ज्ञानरूप आहे, ते ज्ञानरूप त्याला ज्ञप्ती मात्र म्हणतात, त्याला सामान्य संवित असं म्हणतात. आणि ते सामान्य संवित जर आम्ही तर आपल्याला त्या वाद्यामध्ये सामान्य ध्वनी कसा आहे आणि त्या काष्टामध्ये सामान्य ध्वनी कसा आहे हे कळेल कधी, जर आपल्यातलं सामान्यत्व आपल्याला कळेल. तर आता आपल्याला सामान्यत्व जर कळायचं असलं तर निदान आपण एकतर वास्तव विशेष व्हायचं बंद करायला पाहिजे आणि आपल्याला कल्पित विशेष हे आहे ते म्हणजे मी देहोम, ते आपल्याला थांबवायला पाहिजे, प्रक्रिया थांबवायला पाहिजे. मग आता ही प्रक्रिया कोणी थांबवायची, तर आपणच थांबवायला पाहिजे. कशी थांबवायची, तर चिंतनानं, श्रवणानं, मननानं, निधिध्यासनानं ही प्रक्रिया जर थांबवता आली नाही तर आपलं अंतःकरण प्रवाहित होत राहणार, विकारी होत राहणार आणि ते एकतर देहोम होणार आणि देहोम जर थांबलं कशानं, संगतीनं, तर ब्रह्म होणार. पण ते सुद्धा विरून जायला पाहिजे. का विरून जायला पाहिजे, तर ही ज्ञानवृत्ती जी आहे की नाही, त्या ज्ञानवृत्तीमध्ये व्यवहार सांगितलाय कोणता, मी ब्रह्म आहे असा व्यवहार कोणता सांगितलाय, तर जीवनमुक्तीतला. पण याच्यामध्ये महाराज ती काय म्हणतात की जीवनमुक्तीमध्ये मी ब्रह्म आहे म्हणून विशेष व्यवहार करू नये. बरोबर आहे. जीवनमुक्ती विधेय मुक्तीचीच तुम्हाला हे घ्यायची. म्हणजे जीवनमुक्तीमध्ये आपण मी ब्रह्म आहे असं म्हणून जर वागायला लागलो तर ते सुद्धा कनिष्ठ आहे म्हणतात. म्हणजे किती अवघड आहे हे विषय. आता पहिला देहोम जायना झालाय, मग ब्रह्मोहोम स्थिर व्हायला पाहिजे. बर, आता हे झालं शब्दाच्या पातळीवर. आता अनुभूतीच्या पातळीवर कधी जाणार. आता मगाशी एक विषय झाला महाराज. आता आम्ही आता जी चर्चा करायला लागलोय कशाची, ज्ञानाची, ती ज्ञानाची चर्चा आमची अविद्येच्या अधिष्ठानावर आहे का ज्ञानाच्या अधिष्ठानावर आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता जी चर्चा चालू आहे माळी सर, की अविद्येच्या अधिष्ठानावर चालू आहे. अविद्यायुक्त जीव चर्चा करायला लागलाय का विद्यायुक्त जीव चर्चा करायला लागलाय का ज्ञानयुक्त जीव चर्चा करायला लागलाय. तर हे आपण अविद्यायुक्त चर्चा करायला लागलोय. आता एक प्रश्न असा आहे, जर अविद्यायुक्त जीव चर्चा करायला लागलाय कशाची, ज्ञानाची,
तर ते ज्ञान विद्यायुक्त आहे का अविद्यायुक्त आहे? अविद्यायुक्तच आहे. बर, आणखी एक तुम्हाला सांगतो गंमत. अज्ञानामध्ये ज्ञान आहे, ज्ञानात अज्ञान नाही. हा, बरोबर आहे. ज्ञानात, कारण शब्दच तसे आहेत हो, अज्ञान अज्ञान. अज्ञानात ज्ञान आहे, होय, बरोबर आहे. म्हणजे ते सामान्य सत्सामान्य आहे की नाही, ते अज्ञानात पण आहे, ते ज्ञानात पण आहे, होय. आहे की नाही? मग अज्ञानामध्ये ज्ञान आहे, पण ज्ञानामध्ये अज्ञान नाही. मग आता आपला मगाशी विषय चालला होता की आता आपण जी चर्चा करायला लागलोय ते अविद्या आपल्याजवळ आता आहे. आपल्याकडे जीवदशा आहे, आपल्याकडे देहदशा आहे, आपल्या त्या अंतःकरणामध्ये हे सगळे संस्कार आहेत. आता जीवनमुक्तीत कोणते संस्कार घालायचे आहेत? जीवनमुक्तीत पहिल्यांदा मी ब्रह्म आहे संस्कार घालायचे आहेत, तर मुक्त होणार ना. आता हा देह होऊन जगायला लागलाय ना. हे बघा, अज्ञानामुळे तो स्वतःला जाणत नाही आणि तो काय होतोय, एक ह्या स्थूल देहाशी आणि सूक्ष्म देहाशी एकरूप होऊन व्यवहार करायला लागलाय. मग हे व्यवहार करायचं जे चालू आहे हे घालवून आपल्याला पहिल्यांदा मी चौथा आहे, हा, मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे, ह्याचे तर संस्कार व्हायला पाहिजेत का नाही? आणि ते संस्कार दृढ जर झाले तर त्याला म्हणायचं काय, जीवनमुक्त. जीवनात आहे पण ह्या तीन देहाशी त्याचा संबंध नाही. मग तो काय झाला, साक्षी. मग निदान आपण साक्षी होऊन तरी जगायचा प्रयत्न करूया. मग साक्षी होऊन जगायचा प्रयत्न करायचा असला तर उद्यापासून बघूया आपल्याला जमते का साक्षी व्हायचं. प्रसंग घडला, काय झालं, संसारामध्ये काही गोष्टी घडल्या, बऱ्याच गोष्टी संसारात, प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला साक्षी राहायला पाहिजे. ते आपल्याला जीवनमुक्तीत शिकायचं आहे. आणि ते जर दृढ झालं, अप्रोक्ष झालं, अपरिवर्तनीय झालं तर म्हणायचं आमची ती दशा टिकली. मग आता ती दशा टिकली आणि हा वृत्तीनं मी ब्रह्म आहे म्हणून जर जगायला लागला तर महाराजांना ते सुद्धा मान्य नाही. कारण ते काय म्हणतात, मी ब्रह्म झालाय ना आणि म्हणाय कशाला लागलाय म्हणून झालेला नाही. म्हणून त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी फक्त एक ही घातली की एवम वस्तुसी जाणू जाता, हे जाणण्याची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता न उरे, जिथे जाणणं उरत नाही, जिथं जाणत्या पण उरत नाही, असं जे एक आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. पण प्रवास फार मोठा आहे, प्रयत्न करूया. पण आता महाराजांनी अमृतानुभव, चांगदेव 65 असे उच्च कोटीचं आपल्याला ज्ञान द्यायला लागल्यात. आणि हे सगळं शब्दज्ञान हे अनुभूतीच्या पातळीवर जाऊ द्या महाराज. म्हणजे महाराजांना मी विनंती करतो, तुमच्या आमच्यातल्या चैतन्याला विनंती करतो, काय करू शकतो सांगा बरं? काय करू शकतो विठ्ठलराव? जीवाच्या हातामध्ये महाराज काय सांगा, जीव अल्पज्ञ आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी त्याला भक्ती मागूया, प्रेम मागूया, ज्ञान मागूया, साधनेचा अभ्यास मागूया की आमच्याकडनं तू हे करून घे. आमची कपॅसिटी नाही हो, खरोखर नाही. हे व्हायचं असलं तर मी सर्वांना हात जोडून सांगतो, सर्वांनी वेळेवर हजर राहायला पाहिजे, अभ्यासाला महत्व द्यायला पाहिजे, वेळेला महत्व देणं अत्यंत गुरुजींनी विद्यार्थ्यांविषयी तक्रार करता कामा नये. मग मी जर एवढा परिश्रम घेतोय कशासाठी? तुमच्यासाठी नाही, मी माझ्यासाठी घ्यायला लागलोय परिश्रम, माझ्यासाठी. तुम्ही सुद्धा अण्णांसाठी येऊ नका, विठ्ठलसाठी येऊ नका आणि पांडुरंगासाठी बी येऊ नका. पांडुरंगासाठी कशाला येते? त्याला काय गरज आहे? त्याला काय गरज नाही. पण आपली जीवदशा कधी जाणार, आपलं कधी निवारण होणार आणि पुढचा जन्म कुठं मिळतोय, कुठल्या सानिध्यात मिळतोय, कुठल्या गावात मिळतोय, काय माहितीये. बरं ते जाऊ द्या, जीवनाचा तरी भरोसा आहे, उद्याचा भरोसा आहे कधी काय हो? समजा तुम्ही आज गेला आणि कुणाची लाईट गेली तर मग त्यावेळेला ती लाईट जाताना तो घडा होऊन जातोय का माती होऊन जातोय? तो ब्रह्म होऊन जातोय, ब्रह्मोहम, अहम ब्रह्मास्मी म्हणून जातोय का देहोहम म्हणून जातोय?
काय इदम म्हणून जातोय? त्यालाच अण्णा काय म्हणतात माहितीये का, त्या इदमला वस्तू उपहित चैतन्य. वस्तू उपहित म्हणजे त्या वेदांताची भाषा, रज्जू उपहित चैतन्य, घटो उपहित चैतन्य आणि रजत उपहित चैतन्य. मग चैतन्य दोन्ही ठिकाणी आहे, रज्जूलाही व्याप्त आहे आणि त्या रजतालाही व्याप्त आहे आणि त्या शुक्तीलाही व्याप्त आहे. ते इदम दोन्हीकडे सामान्य आहे. पण त्या इदमच्या ठिकाणी राहता येणार ना, कारण त्याला अंतकरण उपाधी काय करत्या. मग आता पुढच्या वेळेला आपण काय घ्यायचं आहे, त्या अंतकरण उपाधी करायची का अंतकरण विशेषण करायचं का अंतकरण उपलक्षण करायचं, हे पुढच्या वेळेला आपण घेऊया. आणि ते आपण बघायचं आहे, आपल्या उपाधी व्हायला लागल्या का आपलं विशेषण व्हायला लागलंय का आपलं उपलक्षण व्हायला लागलं, ते आपण बघायचं आहे. ते आपण चिंतन करूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी जशी तशी केली.